आहे। गणेश ठाकूरकडे आपण जाऊया। सध्या गणेश ज्या प्रकारे आकडे दिसत आहेत आणि त्यानुसार वोट शेअर सुद्धा दिसतोय। 49% भाजपला सध्या मतं मिळालेली आहेत असं इलेक्शन कमिशनची आकडेवारी सांगते। तर आप आणि काँग्रेस यांचा एकत्रित केला वोट शेअर तर तो सुद्धा साधारण 49%च्याच जवळपास पोहोचताना दिसतो आहे। तर गणेश ठाकूर यांच्यापर्यंत सध्या आवाज पोहोचू शकत नाहीये। सगळ्यात दिलाशाची बाब अशी आहे की केजरीवाल सध्या आघाडीवर आहेत, पण जे आकडे जे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे ते चित्र पाहता केजरीवालांच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली आहे का असा सवाल असा प्रश्न उपस्थित होतोय। दिल्लीकरांनी राहुल गांधी यांना सपशेल नाकारलेला आहे। अवघ्या एका जागेवर आता काँग्रेसला आघाडी आहे, तर भाजप न भूतो न भविष्यती अशी आघाडी घेऊन पुढे चालली आहे। 42 जागांवर आघाडी आहे। पुन्हा एकदा जाऊयात, गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, सध्या चित्र दिसतंय आप 27, भाजप 42 आणि काँग्रेस 1, काय अपडेट्स आहेत? सगळं झारखंडमध्ये केलं असं म्हणत नाही। हो प्रज्ञा, गणेश आवाज येतोय तुमचा। मला वाटतं प्रज्ञा की हे नंबर्स थोडं येतोय प्रज्ञा, मला वाटतं की हे नंबर्स थोडेसे पुढे मागे होऊ शकतात, कारण जसं अरविंद केजरीवालने आता आपली लीड थोडीशी वाढवली आहे तशाच प्रकारे आतिशी पण आणि मनीष सिसोदियासोबत गोपाल राय, सत्येंद्र जैन आणि सौरभ भारद्वाज देखील आघाडी घेऊ शकतात। म्हणून नंबर्स थोडे पुढे मागे होतील, पण 40च्या पुढे भाजप राहील असं स्पष्ट दिसतंय, कारण ज्या ज्या क्षेत्रांमध्ये मतदारसंघांमध्ये भाजप सध्या लीडवरती आहे तिथं वोटचं मार्जिन वाढत चाललेलं आहे। जे 2500-3000चं वोट मार्जिन होतं ते आता 6000-7000 पर्यंत पोहोचलंय आणि हे मोठं मार्जिन आहे दिल्लीसाठी। म्हणून पुढच्या फेरींमध्ये ही कम्फर्टेबल लीड पुढे आणखी जाऊ शकते। पण जे दुसरे प्रमुख चेहरे आहेत आम आदमी पार्टीचे, आतिशी आणि इतर, त्यांनी जर लीड घेतली तर हा आकडा 47च्या खाली येईल आणि आपचा आकडा वाढू शकतो। आणि त्यांना विश्वास आहे की हे जे मोठे चेहरे आहेत, राखी बिर्ला, ह्या सगळ्यांना बढत मिळेल, त्यांना ते लढतायत, त्यांनी चांगलं कॅम्पेन केलं आहे आणि ते कमबॅक करतील। समजा कमबॅक केलं तर आप 30 पर्यंत पोहोचू शकते, पण सध्या तरी भाजप हँड्स